आता आमचं बाळ आहे की मुंबईला ठेवलं मी. पृथ्वीदाच्या घरी आहे, पृथ्वीदाच्या घरी. लाजले बाळ, ते बाळा जोकर करून ठेवले आत तो. इकडे बस, इकडे बस. बांधून ठेवलंय तर का असं बांधू बाई, तर जरा शांत झोपत्यात. बांधत नव्हते अशी बांधतात की. कुठे केस आहेत? लेका केसच नाही म्हणून ते काटा सरकडलेला. ही आहे आमच्या घरातील देवघर आणि आज रेणुका देवीची परडी पूजन आहे. हे नारळाचं झाड किती मोठं झालं आहे, आईने असंच ठेवलं, लावलं नाही आहे. आता पाऊस पडला की त्याला शेतामध्ये लावणार आहे, त्यामुळे ते असंच ठेवलं इथं सुकून जाईल बाहेर म्हणून. रेणुका देवी म्हणजे सौंदर्याची जी यल्लम्मा देवी आहे ती, आणि तिची आज परडी पूजन आहे. आणि ज्या बायकांच्या गळ्यामध्ये त्या देवीची माळ आहे त्याच बायका हे पूजन करतात आणि त्या आपल्या परडी घेऊन येतात आमच्या घरी आणि त्याचं पूजन आमच्या घरी केलं जातं. आणि सासूबाई मुंबईला होत्या त्यामुळे हे पूजन करायला लेट झाला. मुंबईवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजन केलेलं आहे. हा आहे नटखट समर्थ माझा. 2 महिन्यानंतर मी त्याला आज भेटून खूप छान वाटलं. त्याला मी खूप मिस करत होते मुंबईला असताना. जेव्हा डिलिव्हरी झाली, बाळ झालं, तेव्हा असं वाटत होतं की समर्थने बाळाला बघावं, तो गावी असल्यामुळे नाही बघता आलं. आणि आज जेव्हा तो बाळाला बघतो तेव्हा तो खूप खुश झाला. तो म्हणतो होता की बाळ छान आहे, कुणासारखं झालं आहे बाळ, माझं बाळ आहे. आणि त्याची खूप केअर करत होता तो, कुणाला हात पण लावायला देत नव्हता. 2 महिन्यानंतर मी आज त्याला भरवते. त्याचा हट्ट होता की मम्मानेच भरवावं म्हणून. पप्पा बोलत होते मी भरवतो, आजी म्हणत होते की मी भरवतो, पण तो म्हणत होता की मम्मानेच भरवते म्हणून मी त्यासाठी मी त्याला भरवते. आता काय करतो तिकडे, इकडे समज, इथे काय करतोस? मातीत नाही खेळायचं. बाळ कुणाचं झालंय? छोट्या बाळाला घेऊन आलेले हे डॉक्टरकडे. बाळाचे थोडे डोळे पिवळे दिसतात म्हणून डॉक्टरकडे दाखवायला आले डॉक्टरकडे. आमच्या गावामध्ये डॉक्टर नाही आहे, बाजूच्या गावामध्ये आहे, तिथं मी आलेली आहे. आणि आमच्यासोबत समज पण आला आहे, तो राहत नव्हता आमच्याशिवाय म्हणून त्याला घेऊन आलो आम्ही. आणि मी आता हॉस्पिटलला जाऊन आलेले आहे. डॉक्टर काय बोलले ते तुम्हाला मी सांगते. बाळाचे इथून थोडेसे डोळे पिवळे होते, नॉर्मल जास्त काही नव्हते, पण सगळे गावाला म्हणत होते की बाळाचे डोळे पिवळे दिसतात. त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो बाळाला. डॉक्टर बोलले की कावीळ वगैरे काही नाही आहे, आणि असेल तर त्यात आता उतरत चालले कावीळ, आणि याच्यासाठी औषध वगैरे काय द्यायची गरज नाही बोलले. त्यामुळे ते एक बरं वाटलं की कावीळ नाही आहे. तर कावीळचं तर खूप टेन्शन असतं. डॉक्टर बोलले की त्याला सकाळी कोवळ्या उन्हात ठेवा, पण आम्ही ऑलरेडी त्याला सकाळी अर्धा तास 20 ते 25 मिनटं ठेवतो कोवळ्या उन्हामध्ये. आणि आता आहे ठीक, समत आला आहे, त्याची मस्ती चालली खूप. तो पण हॉस्पिटलला गेला आमच्यासोबत, ऐकत नव्हता, राहत नव्हता घरी कोणासोबत. मम्मी पप्पा भेटले आज, खूप दिवसांनी बोलत होता की मी पण येणार, त्याला पण आम्ही घेऊन गेलो. मग एकच दिवस झाला आम्हाला गावी येऊन. मुंबईला खूप गरमी आहे, गावी काही गरमी नाही आहे एवढी, आणि गावी बरं वाटतं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.